प्रियजन हो, येशूच्या नावाने तुम्हाला प्रेमपूर्वक अभिवादन. आजचा दिवस तुमच्यासाठी एक खास दिवस आहे. मी असं का म्हणतो? कारण तुमच्या आयुष्यात एक चमत्कार घडणार आहे. तुम्ही विचारत असाल की तो कोणता चमत्कार आहे? तो म्हणजे एक मुक्ती. तुम्हाला काहीतरी पासून मुक्त व्हायचं नाही का? काही लोकांना पाप, आजार, कर्ज, भीती किंवा समस्यांपासून मुक्ती हवी असते. तुम्हाला हे कदाचित कुठल्या तरी गोष्टीपासून मुक्तीची गरज असेल. तुमच्या कुटुंबात, कार्यस्थळी किंवा सेवेत काही समस्या असू शकतात आणि तुम्हाला त्यापासून मुक्त व्हायचं आहे. तुम्ही म्हणताय का, हे मला पुन्हा पुन्हा घाबरवतं आणि गुलाम बनवतं, मी यापासून मुक्त व्हायचं आहे. प्रभू योहान अध्याय 8 वचन 36 मध्ये असं म्हणतात, पुत्र तुम्हाला बंधमुक्त करील तर तुम्ही खरेखुरे बंधमुक्त व्हाल. प्रभू कधीच इच्छित नाहीत की तुम्ही बंधनात राहावं. त्याच्या ऐवजी तो इच्छितो की तुम्ही यापासून मुक्त व्हा आणि स्वतंत्रपणे जीवन जगा. हे खरं आहे की तुमचे पाप क्षमा झाले आहेत आणि तुम्ही उद्धार व आनंदात आहात. एवढंच नाही तर तुम्हाला तुमच्या शरीरातही मुक्तीची गरज नाही का? तुमच्या कमजोरी आणि आजारापासून आत्म्यात तुम्ही उद्धाराचा आनंद अनुभवत आहात. तरीही तुमचे शरीर प्रभावित झालं आहे. तुम्हाला यापासून मुक्त होण्याची गरज आहे, बरोबर ना? लूक 13व्या अध्यायात एक महिला जी प्रभूवर विश्वास ठेवत होती, ती सभागृहात आली होती. तिच्या आत प्रभूवर विश्वास, प्रेम आणि आनंद होता आणि तिला आत्म्यातून मुक्ती मिळाली होती. पण तिचे शरीर मात्र 18 वर्षांपासून वाकलेलं होतं. एक दुर्बल करणाऱ्या आत्म्याने तिला जखडून ठेवलं होतं. येशूने तिला मुक्त केलं. हेच आपण वाचतो. कदाचित तुमच्या हाडांमध्ये, डोळ्यांमध्ये किंवा अंतर्गत अवयवांमध्ये काही समस्या असेल. हे तुम्हाला त्रास देते आणि वेदना देते. येशू तुम्हाला यापासून मुक्त करू इच्छितात. तुम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवायला हवा. तुम्ही कर्जाच्या समस्येमुळे घाबरलेले आणि त्रस्त आहात. ही परिस्थिती तुम्हाला घाबरवते आणि कुठेही सुटका नाही. तुम्ही ऑफिस किंवा व्यवसायाला जायला घाबरता. तुम्हाला भीती वाटते की कुठे कर्जदार येऊन पोहोचतील का? ते तुम्हाला घाबरवत आहेत. प्रभूने तुम्हाला असं जीवन जगण्यासाठी बोलावलेलं नाही. तुम्ही मुक्तीच्या आनंदी जीवनाचा अनुभव घ्यायला हवा. आपण हे कसं मिळवू शकतो? ते देणारा प्रभू येशू आहे. जेव्हा आपण क्रूसाकडे पाहतो तेव्हा तो विजय आणि मुक्तीचे चिन्ह आहे. येशूने क्रूसावर पाप, समस्या, संघर्ष आणि सैतानावर विजय मिळवला आणि त्यांना पराभूत केले. म्हणून तुम्ही त्या क्रूसासमोर यायला हवे ज्यावर आपल्या तारणहार येशू ख्रिस्ताला खेळले गेले होते आणि प्रार्थना करायला हवी की तू माझ्यासाठी क्रूसावर विजय मिळवला आहेस, मला मुक्ती दे. जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा नक्कीच तुम्हाला सुटका मिळेल. तुमचा आजार दूर होईल. तुमची कमजोरी बदलून जाईल. तुमच्या भीती नाहीशी होईल. तुमच्या कुटुंबातही बदल येईल. विचार करा आणि पहा, तुम्ही स्वतंत्र आणि आनंदी आहात का? अशी काही गोष्ट नाही ना जी तुम्हाला प्रभावित करत आहे? तुम्ही त्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. हो, हे खरं आहे, मला यापासून सुटका मिळवायची आहे. तुमचा हात तुमच्या हृदयावर ठेवा, डोळे बंद करा आणि म्हणा, येशू, तुम्हीच खरे तारणहार आहात. मला या समस्येतून मुक्त करा. मला या भीती, कर्ज, आजार, कमजोरी आणि संघर्षातून मुक्त करा. येशूच्या नावाने मला सुटका मिळू द्या. ज्या गोष्टीसाठी तुम्ही प्रार्थना करत आहात त्यात येशूच्या नावाने तुम्हाला सुटका मिळो. तुम्ही आजच सुटका अनुभवू द्या येशूच्या नावाने. आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.